नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये। मी आहे संतोषी आणि आपण बिल्डिंग कॉन्फिडन्स ही सिरीज स्टार्ट केली होती। आजचा व्हिडिओ जो आहे तो असं बोलू शकतो आपण की रामबाण आहे। या अगोदर जे मी 4 व्हिडिओज बनवले होते त्यामध्ये काही लोकांचे असे कमेंट्स होते किंवा काही लोकांना ते एक डाऊट होतं की ह्या सगळ्या गोष्टी डेली कसं करायचं, आपल्या लाईफमध्ये एवढं डिस्ट्रॅक्शन आहे आणि प्रत्येक दिवशी आपण काही ना काहीतरी बघत असतो, तर ती गोष्ट लक्षात राहणं मुळात की आपल्याला हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ते किती डिफिकल्ट होऊन जातं। तर मला असं वाटतं की हो, ते बरोबर आहे। तर मी विचार केला की एक मी अशी गोष्ट घेऊन येते जे मी कितीतरी सक्सेसफुल लोकांच्या लाईफमध्ये बघितली आहे की ही कॉमन आहे आणि मी म्हटलं की भरपूर गोष्टी करण्यापेक्षा आपण एक गोष्ट पकडून घेऊ आणि आपण त्यालाच जास्त प्रॅक्टिस करू। तर आजचा व्हिडिओ त्या एका खास गोष्टीवर असणार आहे। हा व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर मी 4-5 लोकांची नावं घेणार आहे, तर तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करा आणि ह्यांच्यामध्ये जे कॉमन आहे ना ते आजच्या व्हिडिओचं सिक्रेट आहे। तर ते सिक्रेट इतकं इम्पॉर्टंट आहे कारण त्याने आपला कॉन्फिडन्स तर वाढतोच, पण आपल्याला तो कॉन्फिडन्स हेल्प करतो एक सक्सेसफुल व्यक्ती बनण्यासाठी। तर मग नरेंद्र मोदी, विराट कोहली, दीपिका पडुकोन, अमिताभ बच्चन अशा वेगवेगळ्या फील्डमधली तुम्ही वेगवेगळ्या लोकांची नावं ऐकलीच असणार जी खूप सक्सेसफुल आहेत आपल्या लाईफमध्ये। तर ह्या सगळ्यांमध्ये ना एक गोष्ट खूप कॉमन आहे आणि मला खात्री सुद्धा आहे की भरपूर लोकांना आतापर्यंत कळलं असेल। ती एक गोष्ट, ती एक अल्टिमेट सिक्रेट जो सगळ्यांमध्ये कॉमन आहे तो म्हणजे आहे होलिस्टिक हेल्थ। होलिस्टिक हेल्थला जर एका सोप्या भाषेत समजायचं असेल तर आपला फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि इमोशनल हेल्थ या तिघांचं कॉम्बिनेशन असतं होलिस्टिक हेल्थ। तर आता मी जे सक्सेसफुल लोकांची नावं घेतली किंवा तुम्ही जे आपण सक्सेसफुल लोकांना ओळखत असाल तर तुम्ही बघितलं असणार की ह्या सर्वांमध्ये ना ह्या तिन्ही गोष्टी एकदम बॅलन्स्ड आहेत आणि असे भरपूर स्टडीज आणि रिसर्च आहेत जे ह्या गोष्टीवर फोकस करतं की कसं आपलं फिजिकल हेल्थ, आपलं मेंटल हेल्थ आणि आपलं इमोशनल हेल्थ आपल्या ओव्हरऑल कॉन्फिडन्ससाठी, आपल्या ओव्हरऑल ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी किती महत्त्वाचं आहे। तर आता प्रश्न असा आहे की आपल्याला नक्की करायचं काय, नाही का? तर सगळ्यात पहिलं आपण फिजिकल हेल्थबद्दल विचार करूया। तर दिवसातून आपल्याला काही ना काहीतरी एक अशी कुठली गोष्ट करायची आहे ज्याने आपल्या बॉडीचं फिजिकल मूवमेंट होऊ शकतं। तर त्याच्यामध्ये सायकलिंग आलं, त्याच्यामध्ये रनिंग आलं, वॉकिंग आलं, त्याच्यामध्ये तुम्ही जिमला जाऊ शकता, तुम्ही योगा करू शकता। असे भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत जे आपण इझिली डेली करू शकतो। अर्धा तास तरी आपल्याला ह्या गोष्टींसाठी दिला पाहिजे कारण ह्याने काय होतं की आपल्या बॉडीचे मूवमेंट होतात। जेव्हा मी स्वीडनमध्ये आले तेव्हा मी इथे एक गोष्ट ऑब्झर्व केली इथल्या लोकांमध्ये की इथे लोक भरपूर सायकलिंग म्हणा, वॉकिंग म्हणा, रनिंग ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करतात, फिजिकल ऍक्टिव्हिटीज। आणि मी जिथे काम करते तिथे पण लोक असं लंच ब्रेक जेव्हा असतो तेव्हा असं वॉकिंगसाठी निघून जातात। मी एकदा माझ्या फ्रेंडला विचारलं की तुम्ही असं दिवसातून किती वेळ वॉक करता आणि तुम्ही रोज वॉक करता का आणि का वॉक करता? मग तिने मला सांगितलं की ती तर दिवसातून रोज वॉक करते, किमान 10 किलोमीटर तर ती रोज चालते। आणि जो रिझन तिने मला सांगितला ते मला असं वाटतं की ते खूप जास्त महत्त्वाचं आहे। जेव्हा आपण फिजिकल मूवमेंट करतो तेव्हा आपले जे थॉट्स असतात किंवा आपल्या बॉडीमध्ये जे स्ट्रेस जमा झालेलं असतं ते कुठे ना कुठे असं निघून जातं। तर त्याच्यामुळे आणि तिने तिचा एक्सपिरियन्स मला सांगितला आणि मी पण आता इथे भरपूर दिवसापासून वॉकिंग स्टार्ट केलं आहे। विंटर असो किंवा पाऊस पडत असो, स्नो पडत असो तरी मी वॉक करते आणि मी स्वतः बघितलं माझ्यामध्ये सुद्धा तो डिफरन्स की जर मी ते वॉक करते तर मला असे भरपूर आयडियाज अजून चांगले चांगले येतात। आणि कुठे ना कुठे जेव्हा आपण वॉक करतो, आपल्या बॉडीची मूवमेंट करतो, तर आपल्या बॉडीतला जो स्ट्रेस असतो, जो दिवसाभरातल्या कामातून किंवा आपण जे काही करतो त्याच्यामुळे साठलेला जो स्ट्रेस असतो तो हळूहळू निघून जातो। म्हणून फिजिकल मूवमेंट खूप इम्पॉर्टंट आहे। फिजिकल हेल्थ नंतर दुसरं जे इम्पॉर्टंट आहे ते आहे मेंटल हेल्थ। आणि मी माझ्या एक्सपिरियन्सने सांगते की आपल्याला आपल्या मेंटल हेल्थवर रोज काम करणं खूप 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 महत्त्वाचं आहे। आणि मी बघत आहे की मेंटल हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स अख्ख्या जगात आणि इंडियामध्ये सुद्धा किती वाढत आहे आणि ह्याच्यावर भरपूर लोक बोलत सुद्धा आहेत, ती चांगली गोष्ट आहे। पण इंडिव्हिज्युअल लेवलवर आपल्याला आपल्या मेंटल हेल्थची काळजी घेणं खूप 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 महत्त्वाचं आहे। तर ऑब्व्हियसली मेडिटेशन एक असं माध्यम आहे ज्याने आपण आपल्या मेंटल हेल्थची काळजी घेऊ शकतो। मी माझ्या एक्सपिरियन्सने सांगते की मी गेल्या कित्येक वर्षामध्ये माझ्या लाईफमध्ये असे भरपूर अप्स डाऊन्स पाहिले आहेत, पण त्या सगळ्या अपडाऊन्समध्ये ना मी खूप काम होते आणि त्या कामनेसचं एकमेव रिझन म्हणजे मेडिटेशनच आहे। कारण मी भरपूर वर्षांपासून आता मेडिटेशन करते। माझ्या अनुभवातून मी सांगू शकते की मेडिटेशन आपल्याला लाईफच्या कुठल्याही चॅलेंजेसला
खूप इझिली पार पडण्यामध्ये खूप मदत करतं. आणि मुळात इथे पण आपल्याला छोटे छोटे स्टेप्स घ्यायचे आहेत. जर तुम्ही कधी मेडिटेशन केलं नसेल तर तुम्ही 5 मिनिटापासून पण स्टार्ट करू शकता. 5 मिनिटं एका जागेवर बसून राहा, डोळे बंद करून ध्यान करू शकता. तुम्ही कुठल्या एका मंत्रावर ध्यान करू शकता, किंवा तुम्ही फक्त डोळे बंद करून आपल्या विचारांना किंवा आपल्या थॉट्सला बघू शकता, किंवा तुम्ही कुठली देवीची स्तुती म्हणा किंवा काय आरती असेल तुम्ही ते सुद्धा करू शकता. आणि जर तुम्ही हे रोज केलं तर त्याचे परिणाम तुम्ही स्वतः बघाल. तर मेडिटेशनने आपलं कॉन्फिडन्स सुद्धा बूस्ट होतं, कारण आपण जेवढं काम राहू ना तेवढं आपल्याला भीती वाटत नाही. आणि मग कुठलाही प्रसंग आला तर आपण त्या प्रसंगाला कॉन्फिडेंटली सामोरे जाऊ शकतो. मेंटल हेल्थ नंतर ऑब्व्हियसली आता आपण इमोशनल हेल्थ बद्दल बोलूया. ह्या टॉपिकवर मला असं वाटतंय की भरपूर लोक एवढं लक्ष देत नाही. आता इमोशनल हेल्थ म्हणजे नक्की काय? आपल्याला आपल्या इमोशन्सचा कंट्रोल असला पाहिजे. किती वेळ असं होतं राईट की बाहेरची गोष्ट आपल्याला इफेक्ट करते, म्हणजे माणसं असो किंवा कुठलं सिच्युएशन असो किंवा काही अशी गोष्ट जी आपल्या मनाविरुद्ध घडते तर आपले इमोशन्स ते इफेक्ट होऊन जातात. तर मग मुळात आपल्याला रोज कॉन्शियसली आपल्या इमोशन्सचं सुद्धा चेकअप केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला कॉन्शियसली प्रॅक्टिस केलं पाहिजे की आपले इमोशन्स आपण डिसाईड करणार. जेवढं आपण कॉन्शियस राहू, जेवढं आपण रोज आपल्या इमोशन्सला बघू आणि आपण प्रॅक्टिस करू की नाही असं काय सिच्युएशन झालं तर मला काम राहायचं आहे, मला बघायचं आहे, मला रिॲक्ट नाही करायचं आहे, रादर मला रिस्पॉन्ड करायचं आहे. हे छोटे छोटे बदल जेव्हा आपण आपल्या आतमध्ये घडवत जातो ना तेव्हा आपला कॉन्फिडन्स आपोआप बिल्ड होत असतो. आणि आपल्या इमोशनल हेल्थची काळजी आपण आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ते करून सुद्धा करू शकतो. म्हणजे आपले काहीतरी हॉबीज असतात, आपले इंटरेस्ट असतात, मग प्रत्येकासाठी ते वेगळं असू शकतं. काही लोकांना कुकिंग करायला आवडतं, काही लोकांना आर्ट करायला आवडतं, काही लोकांना बाहेर फिरायला आवडतं. तर आपल्याला आवर्जून आपल्या इमोशनल हेल्थसाठी अशा गोष्टी रोज केल्या पाहिजेत जेणेकरून आपण एक्सटर्नल जग जे आहे त्याच्यापासून स्विच ऑफ करून आपल्या इंटरनल जगामध्ये स्विच ऑन करू. तर आपल्या इमोशनल हेल्थ स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला रोज किमान थोडा वेळ तरी काढला पाहिजे अशा गोष्टी करण्यासाठी जे करून आपल्याला खूप आनंद मिळतो. तर मग आपल्याला रोज आपल्या फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि इमोशनल हेल्थची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. दिवसातून फक्त 1 तास आपल्याला काढायचा आहे आपला फिजिकल, मेंटल आणि इमोशनल हेल्थची काळजी घेण्यासाठी. कारण जेव्हा आपण आपल्या हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करतो ना तर आपल्या ग्रोथला कोणीच थांबवू शकत नाही. तर मग आजचा व्हिडिओ ह्या गोष्टीबद्दलच होता की होलिस्टिक हेल्थवर फोकस करा. आणि हा व्हिडिओ शेवटचा व्हिडिओ असणार आहे या सिरीजचा, कारण आपली फिजिकल, मेंटल आणि इमोशनल हेल्थ हाच आपल्या कॉन्फिडन्सचा एकमेव ड्रायव्हिंग फॅक्टर असणार आहे. तर मग आजच्या व्हिडिओसाठी तुम्ही प्रॉमिस करा स्वतःला की तुम्ही तुमच्या होलिस्टिक हेल्थवर फोकस करणार आहात. मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्ही तुमच्या फिजिकल, मेंटल आणि इमोशनल हेल्थसाठी किती वेळ काढता, तुम्ही काय करता आणि त्याने तुम्हाला कशी मदत होते. जर तुम्ही करत नसाल तर स्वतःला प्रॉमिस करा की तुम्ही आजपासून थोडा वेळ तुमच्या ह्या तिन्ही हेल्थसाठी देत राहणार. कारण आपली हेल्थची इन्व्हेस्टमेंट एक मात्र अशी इन्व्हेस्टमेंट आहे जी आपल्याला ग्रोथ आणि भरपूर रिटर्न्स देत असते. तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्स सोबत, आपल्या फॅमिली मेंबर सोबत ह्याला नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी भरपूर अजून व्हिडिओज घेऊन येणार आहे वेगवेगळ्या टॉपिकवर. तर चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, हसत राहा, खुश राहा. थँक्यू.